नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षेमध्ये आपण आज संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. कोकण किनारपट्टीवरील खडकात मालवण ते हर्णे दरम्यान रिकामी जागा आढळतात. अ. सागरी स्तंभ, ब. सागरी गुहा, क. नैसर्गिक कमान, ड. सागरी दांडे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. सागरी गुहा. कोकण किनारपट्टीवरील खडकात मालवण ते हर्णे दरम्यान सागरी गुहा आढळतात. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रात रिकामी जागा नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत. अ. कृष्णा, ब. गोदावरी, क. तापी, ड. नर्मदा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. गोदावरी. महाराष्ट्रात गोदावरी नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या रिकामी जागा नद्या आहेत. पर्याय क्रमांक अ 1, पर्याय क्रमांक ब 2, पर्याय क्रमांक क 3, पर्याय क्रमांक 4, ड 4. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 3. महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या 3 नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रात मान्सून काळात पावसाळ्यात सर्वात जास्त पावसाचे दिवस रिकामी जागा येथे आहेत. अ. महाबळेश्वर, ब. गगनबावडा, क. आंबोली, ड. यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. गगनबावडा. महाराष्ट्रात मान्सून काळात पावसाळ्यात सर्वात जास्त पावसाचे दिवस गगनबावडा येथे आहेत. प्रश्न क्रमांक 5. माळढोक अभयारण्य रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे. अ. व्याघ्र, ब. पक्षी, क. काळवीट, ड. गवा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. काळवीट. माळढोक अभयारण्य काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 6. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले. पर्याय क्रमांक अ. बंगाल प्रांत, पर्याय क्रमांक ब. ब्रिटन, पर्याय क्रमांक क. दक्षिण आफ्रिका, पर्याय क्रमांक ड. फ्रान्स. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. दक्षिण आफ्रिका. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र दक्षिण आफ्रिका येथून सुरू करण्यात आले. प्रश्न क्रमांक 7. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे का घेतला. अ. कारण शासनाने भारताला ऑगस्ट ऑफर दिली, ब. कारण शासनाने पूर्ण स्वराज्याची मागणी पूर्ण केली, क. कारण युद्ध चालू होते व जपान भारताच्या सीमेवर येऊन ठेवला होता, ड. वरीलपैकी कोणतेही कारण योग्य नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. कारण युद्ध चालू होते व जपान भारतीय सीमेवर येऊन ठेवला होता. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे घेतला कारण युद्ध चालू होते व जपान भारतीय सीमेवर येऊन ठेवला होता. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. अ. एस. बॅनर्जी, राष्ट्रगोफतार, ब. ॲनी बेझंट, न्यू इंडिया, क. दादाभाई नौरोजी, इंडियन ओपिनियन, ड. महात्मा गांधी, बंगाली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. ॲनी बेझंट, न्यू इंडिया. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही. पर्याय क्रमांक अ. बुलढाणा, पर्याय क्रमांक ब. नाशिक, पर्याय क्रमांक क. बीड, पर्याय क्रमांक ड. अकोला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते. पर्याय क्रमांक अ. बाजीराव, पर्याय क्रमांक ब. बाळाजी विश्वनाथ, पर्याय क्रमांक क. बाळाजी बाजीराव, पर्याय क्रमांक ड. रघुनाथराव. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. बाळाजी बाजीराव. नानासाहेब पेशवा म्हणून बाळाजी बाजीराव हे ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 11. संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कोणते विधान लागू पडते. अ. विधिमंडळास कार्यकारी मंडळ नियंत्रित करते, ब. कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करते, क. कार्यकारी मंडळास न्यायमंडळ नियंत्रित करते, ड. न्यायमंडळास विधिमंडळ नियंत्रित करते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करते. प्रश्न क्रमांक 12. संसद राज्यातील विधान परिषद रिकामी जागाच्या शिफारशीने रद्द करते.
पर्याय क्रमांक अ राष्ट्रपती, पर्याय क्रमांक ब राज्यपाल, पर्याय क्रमांक क राज्य मंत्रिमंडळ, पर्याय क्रमांक ड राज्य विधानसभा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड राज्य विधानसभा. संसद राज्यातील विधान परिषद राज्य विधानसभाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? पर्याय क्रमांक अ मराठी, पर्याय क्रमांक ब सिंधी, पर्याय क्रमांक क मारवाडी, पर्याय क्रमांक ड संथाली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क मारवाडी. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? पर्याय क्रमांक अ 52, पर्याय क्रमांक ब 53, पर्याय क्रमांक क 54, पर्याय क्रमांक ड 51. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 54. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी 54 विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. प्रश्न क्रमांक 15. गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? पर्याय क्रमांक अ मराठा, पर्याय क्रमांक ब केसरी, पर्याय क्रमांक क ज्ञानप्रकाश, पर्याय क्रमांक ड दर्पण. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब केसरी. गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केसरी या साप्ताहिकातून करीत असत. प्रश्न क्रमांक 16. डॉक्टर कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार रिकामी जागा यावर्षी भारत सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घोषित केले. पर्याय क्रमांक अ 1964, पर्याय क्रमांक ब 1966, पर्याय क्रमांक क 1968, पर्याय क्रमांक ड 1970. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 1968. डॉक्टर कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार 1968 यावर्षी भारत सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घोषित केले. प्रश्न क्रमांक 17. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? पर्याय क्रमांक अ पुणे, पर्याय क्रमांक ब नागपूर, पर्याय क्रमांक क मिरत, पर्याय क्रमांक ड मुंबई. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मुंबई. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र मुंबई येथे चालवले. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली? पर्याय क्रमांक अ 4थी, पर्याय क्रमांक ब 5वी, पर्याय क्रमांक क 6वी, पर्याय क्रमांक ड 7वी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 4थी. 4थी या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली. प्रश्न क्रमांक 19. इन्सुलिन हे प्राण्यांच्या रिकामी जागा या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे. पर्याय क्रमांक अ जठर, पर्याय क्रमांक ब आतडे, पर्याय क्रमांक क यकृत, पर्याय क्रमांक ड स्वादुपिंड. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड स्वादुपिंड. इन्सुलिन हे प्राण्यांच्या स्वादुपिंड या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे. प्रश्न क्रमांक 20. विक्षेपण हे रिकामी जागा या रोगाचे वैशिष्ट्य आहे. पर्याय क्रमांक अ हिवताप, पर्याय क्रमांक ब कर्करोग, पर्याय क्रमांक क कुष्ठरोग, पर्याय क्रमांक ड क्षयरोग. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कर्करोग. विक्षेपण हे कर्करोग या रोगाचे वैशिष्ट्य आहे.